स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव शहरात गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल आणि निर्दयपणे बांधून ठेवणाऱ्यावर शिवाजीनगर पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी गोवंशाची सुटका करत एकूण 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की फाटकपुरा भागातील रहिवासी शेख अहमद शेख समद वय 27 वर्ष याच्या घरी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आली आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून पहाटेच्या सुमारास शेख अहमद याच्या घरावर छापा टाकला। या धाडीदरम्यान शेख अहमद आणि त्याचा साथीदार शेख आझाद शेख फत्तू वय 59 वर्ष हे गोवंश जनावराची कत्तल करताना रंगेहात आढळून आले। पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतले। तसेच त्यांच्या दुसऱ्या घरात झडती घेतली असता तेथे आणखी 7 गोवंश जनावरे क्रूरतेने बांधून ठेवलेली आढळली। पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून त्यांना पुढील संरक्षणासाठी गोरक्षण संस्थेत रवाना केले आहे। याच दरम्यान पोलिसांनी दुसरी कारवाई मस्तान चौक परिसरात केली। येथील रहिवासी शेख आझम कुरेशी शेख मुसा कुरेशी वय 32 वर्ष याच्या घरी धाड टाकली असता पोलिसांना गोवंश जातीचे मांस मिळून आले। पोलिसांनी ते मांस जप्त करून आरोपी शेख आझम याला ताब्यात घेतले आहे। या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 1,24,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 3 आरोपींना अटक केली आहे। पहिल्या गुन्ह्यात 2 आणि दुसऱ्या गुन्ह्यात 1 अशा 3ही आरोपींवर कायदेशीर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शिवाजीनगर पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथक करत आहेत। काल रात्रीला गोपनीय मार्फत अशी माहिती मिळाली का शेख अहमद शेख समद राहणार फाटकपुरा याच्या घरी गोवंश जातीचे जनावरं बांधून ठेवलेले आहेत व ते कत्तलीकरता आणण्यात आलेले आहेत। यावरून पथक तयार करून सकाळी पहाटेला रेड केली असता शेख अहमद शेख समद त्याचा इतर एक साथीदार हे दोघंही एक गोवंश जातीचं जनावर कापताना त्याच्या मांसाची विल्हेवाट लावताना मिळून आले। त्यांना लगेच ताब्यात घेऊन पंचासमक्ष ती कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच आजूबाजूला त्याच्या घरात झडती घेतली असता त्याच्या दुसऱ्या घरामध्ये सुद्धा 7 जनावरं बांधून गोवंशाचे ठेवलेले होते, ते सुद्धा ताब्यात घेतले व त्यांना पुढील सुरक्षेकरता गोरक्षण संस्थाने दाखल करण्यात आलेले आहे व पुढील मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करून कारवाई करत आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये मस्तान चौक येथे शेख आझम शेख मुसा याच्या घरी सुद्धा घरगुती रेड केली असता त्याच्या घरी गोवंशाचं मांस मिळून आल्याने ते सुद्धा जप्त करून त्याला सुद्धा ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई सुरू आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक गायकवाड साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सर, दोन्ही गुन्ह्यामध्ये एकूण आरोपी किती आहेत? दोन्ही गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत। एका गुन्ह्यामध्ये 2 आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी करण्यात आलेला तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।